जुनी पेन्शन योजना लागू करा. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचे निकष बदलवणारा शासन निर्णय रद्द करा. GPF व NPS खाते नसलेल्यांना 6व्या व 7व्या वेतन आयोगाचे हप्ते द्या. अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांना दरवर्षी नियमित टप्प्याटप्प्यात वाढ द्या. सर्वांना सरसकट निवड श्रेणी मिळावी. तसेच घड्याळी तासिकांवरील शिक्षकांचे वेतन नियमित मिळावे यासाठी राज्य शिक्षक संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती या ठिकाणी करण्यात आले, ज्याला शिक्षण खात्याशी निगडीत असलेल्या विविध संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतात मंडल न्यूज. पूर्ण समाजाचा कणा ज्याला शिक्षक म्हणू शकतो आपण आणि ज्याच्याद्वारेच आपला जग, आपली पुढची पिढी घडते आणि ते शिक्षक आज आंदोलनाला बसलेले आहेत. ते कशासाठी बसले आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, इत्थंभूत माहिती आपण यांच्याचकडनं जाणून घेऊया. मी दिलीप कडू, राज्य शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे. आपण आज आंदोलनाला बसलेले आहात. अनेक शिक्षक सुद्धा आपल्यासोबत आहेत, महिला पुरुष दोन्ही आहेत. आपल्या मागण्या काय आहेत? आमची प्रथम आणि अतिशय महत्त्वाची मागणी म्हणजे सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. आणि जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये म्हणजे घटनेच्या 41व्या कलमामध्ये वार्धक्यामध्ये सहाय्याचा अधिकार हा दिलेला आहे. म्हणजे वार्धक्यामध्ये जर सहाय्य दुसरं कोणतं उत्पन्नाचं साधन नसेल तर शासनानं त्या व्यक्तीला सहाय्य केलं पाहिजे, हा अधिकार घटनेनं दिला आहे. आणि हा घटनादत्त अधिकार जुनी पेन्शन योजना बंद करून शासन काढून घेत आहे. त्याच्याशिवाय सर्व क्षेत्रांना जुनी पेन्शन योजना त्यांनी बंद केली नाही. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर लष्करी कर्मचाऱ्यांना अजूनही जुनी पेन्शन योजना आहे. त्यानंतर न्यायिक जे कर्मचारी आहे, न्यायालयाचे जे कर्मचारी आहे, यांनासुद्धा अजूनही जुनी पेन्शन योजना आहे. म्हणजे ही जी भेदभावपूर्ण वागणूक आहे, भेदभावसुद्धा करता येत नाही. म्हणजे घटनेच्या ज्या कलमामध्ये लिहिलं आहे की वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये तुम्हाला असा भेदभाव करता येत नाही, असा भेदभावसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात केला आहे. आणि आपल्या अनेक राज्यांमध्ये ज्यांचे रिसोर्सेस खूप कमी आहे अशा राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. काही लोकांनी म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांनी नवीन पेन्शन योजना लागूच केली नाही, जुनी जच्च्या तशीच लागू केली. आणि महाराष्ट्र राज्य हे सधन राज्य आहे, रिसोर्सेस आहेत. आणि या राज्यामध्ये जर खरोखर जर राज्यकर्त्यांनी जर आपली इच्छाशक्ती जर दाखवली तर ते जुनी पेन्शन योजना लागू करू शकतात. पण ते करून राहिले नाही, त्यासाठी आमचं आंदोलन आहे. आणि इतर काही आपल्या मागण्या त्याच्यासोबतच हा जो 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय आहे हा अतिशय अन्यायकारक आहे. त्यांनी विद्यार्थी संख्येचे निकष बदलवले आहे, त्यामुळं अनेक तुकड्या कमी होतील, अनेक शाळेचे शिक्षक कमी होतील. बऱ्याच शाळांमध्ये मुख्याध्यापकाचं पद राहणार नाही आहे, तो शासन निर्णयसुद्धा रद्द झाला पाहिजे. त्याचप्रमाणे अंशतः अनुदानित शाळांना जे दरवर्षी टप्पावाढ मिळते ते टप्पावाढ त्यांनी बंद केलेली आहे. कधी देणार या संदर्भातला धोरणात्मक निर्णय अजूनपर्यंत निर्गमित झाला नाही. तो धोरणात्मक निर्णय प्रचलित पद्धत होती की दरवर्षी 20% टप्पावाढ मिळत होता, ती प्रचलित पद्धत बंद केली. आणि आता 3 वर्षानं 4 वर्षानं म्हणजे लहरी प्रमाणात टप्पावाढ देणं सुरू आहे. तर त्या प्रचलित पद्धतीनं टप्पावाढ दिला पाहिजे, ती सुद्धा एक आमची अतिशय महत्त्वाची मागणी आहे. आणि इतर सर्व विभागांना, शिक्षण विभाग जर वगळला माध्यमिकचा, तर इतर सर्व विभागांना सरसकट वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्राप्त होते. परंतु एकमेव आपला माध्यमिक विभाग असा आहे का ज्यांना केवळ 20% लोकांनाच निवड श्रेणीचा लाभ मिळतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय अटी आणि शर्ती आहेत. त्यामुळं सरसकट सर्वांना निवड श्रेणीचा लाभ मिळाला पाहिजे, ह्या आमच्या रास्त मागण्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलन इथं करत आहोत. संख्येमध्ये तुकड्यांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. आणि जर 19-20 जर शिक्षक असेल तर ती एक शाळा किंवा दोन शिक्षकी शाळा अशी होते, तर तिथे तसंच मुख्याध्यापकांचं पद नाही आहे. अशा भरपूर ज्या शाळा बघितल्या आपण तिथे मुख्याध्यापक आहेच नाही पद. तिथे म्हणजे सहाय्यक मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापक, उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या जागा ह्या जर आपण मोजल्या तर बोटावर मोजणे इतक्या राहिलेल्या आहेत. नाही, सुरुवात आपली कशी होती ते बघू आपण. काय पहिले शाळा तिथे मुख्याध्यापक म्हणजे प्रत्येक शाळेला मुख्याध्यापकाचं पद होतं. आणि आपण जर विचार केला की 2000ला पहिले पायाभूत पदांमध्ये मुख्याध्यापकाचे पदं मान्य केलेले आहे, त्याच्यावर अनुदानसुद्धा आहे. आणि ते मान्य केलेल्या पदांमध्येच आता दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे मुख्याध्यापकाची. आणि अशी कमी झालेल्या संख्येमध्ये आणखी हा शासन निर्णय काढून पुन्हा कमी करण्याचा प्रयत्न शासनाच्याद्वारे होत आहे. म्हणजे मान्य पदंसुद्धा कमी करायची या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे एकंदरीत सुरू आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. प्रत्येक शाळा तिथे मुख्याध्यापक असला पाहिजे.
नक्कीच. जर हे आंदोलन आपल्या अटी मान्य झाल्या नाही तर पुढील पाऊल काय राहणार? पुढे आम्ही मुंबईला आझाद मैदानावर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि धरणे आंदोलन एका दिवसाचं राहणार नाही. आम्ही बेमुदत आंदोलन करू जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर. यात विद्यार्थ्यांचा कुठे गैरसोय होणार, त्यांचा लॉस होणार, त्याबाबत? नाही, हे सगळं विद्यार्थ्यांसाठीच आहे. विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक नाहीत आणि ते शिक्षक या शासन निर्णयानं जे आहेत ते सुद्धा आणखी कमी होणार आहेत. मुख्याध्यापक शाळेला नाही, त्याच्यामुळं प्रशासन नाही आणि प्रशासन जर व्यवस्थित नसलं तर शिक्षण अतिशय चांगलं देऊ शकत नाही. आणि हे म्हणून विद्यार्थ्यांच्यासाठी केंद्रितच या गोष्टी आहेत. या सगळ्या मागण्याच्या भोवती विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं हाच एकमेव उद्देश आहे संघटनेचा. आपल्यासोबत किती संघटना जोडलेल्या आहेत आणि किती शिक्षक महिला आहेत? हो, आमच्यासोबत नुटा संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिला आहे. अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचा पाठिंबा आहे. विजुक्ताचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचा पाठिंबा आहे. उर्दू टीचर असोसिएशनचा पाठिंबा आहे. विदर्भ कला शिक्षक यांचा पाठिंबा आहे. यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा आहे. विदर्भ मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा आहे आणि उर्दू शिक्षक संघ यांचा पाठिंबा आहे. मी भोजराज काळे, राज्य शिक्षक संघाचा सरचिटणीस या पदावर काम करतो. अनेक अटी सरांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत, त्यात प्रामुख्याची अट कुठली? सरांनी सांगितले त्या अटी नाहीच आहे. शिक्षणाचा दर्जा जर सुधारायचा असेल, प्रश्न असा आहे की कुठलाही उपक्रम असो तो राबवण्यासाठी हेल्दी एन्व्हायरमेंट पाहिजे. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आवश्यक आहे. गरजेच्या गोष्टीत जर काढून टाकल्या तर ज्यासाठी आपण करतो त्याला उपयोग नाही आहे ना काही. तुम्ही मग म्हटलं का बा शिक्षण विद्यार्थ्यांचं नुकसान, तसंही होऊनच राहिलं ना. विद्यार्थ्यांचं पोषणच म्हणजे कुपोषितच होत चाललेले असं म्हणायला हरकत नाही. शिकवायला त्यांना शिक्षक नाही आहे. जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांना जर एक 3-4 शिक्षकावर जर समजा शाळा चालू असेल तर त्यांना जे त्याला पूर्व शिकवायचे तोही तो पूर्ण शिकवत नाही आणि उरलेले शिक्षक नाही म्हणून त्यालाही शिकवायला झाल्या पाहिजे, त्यालाही पूर्ण होत नाही. म्हणजे मुळामध्येच विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन आहे. आता राहिला प्रश्न जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भामधला, त्या विषयावर तर घटनात्मक ज्या तरतुदी आहे त्याचं उल्लंघन होऊन हे करत आहे. वास्तविक पाहता हा खूप जुना प्रश्न आहे. जेव्हा मनमोहन सिंग होते पंतप्रधान तेव्हापासूनच जुनी पेन्शन योजना ही बंद केल्या गेली. दुर्दैवानं त्यावेळेस आम्ही सगळे झोपलो होतो असं म्हणू आम्ही, किंवा आम्हाला फारसं काही कळलं नाही का एवढा मोठा आघात करेल. कारण का त्यावेळेस असं मोठं त्यांनी वातावरण निर्माण केलं होतं की ही जरी पेन्शन बंद झाली तर सुधारित पेन्शन योजना अशी आहे की ती सर्वांना पोषक आहे. पण हा घात केला एक प्रकारचा. म्हणजे विषय असा आहे की शासनावर प्रशासनावर तर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वासाला यांनी दगा दिला आणि मग असंच जर होत गेलं तर याचं नुकसान होते. तर हे तर सोपं काम झालेलं आहे. शिक्षक हे आंदोलनाला बसले त्यांचा प्रश्न घेऊन, बरं दुसरा मार्ग काय शिक्षकाला आंदोलनाशिवाय? कारण का प्रशासनाचे चर्चेचे जे दारं आहेत हे कधी उडतच नाही. चर्चेला कधी बोलावत नाही. कारण का चर्चेला जर संघटना बसली प्रशासनासमोर आणि शासनासमोर तर या संघटनेच्या समोर ते उत्तर देऊ शकणार नाही. काय उत्तर देणार, गोलमोल देणार, म्हणून चर्चेचे दारच बंद झाले. म्हणजे लोकशाही प्रणालीमध्ये चर्चेचं जे महत्त्वाचं संविधान असते तेच प्रशासनाकडून बंद झालेलं आहे. त्या कारणामुळे हे आंदोलन करणं आहे. आणि मी तर असं म्हणाल का आता आम्ही ठरवणारच आहे का हे आता इथे छोटे मोठे आंदोलन घेण्यापेक्षा आता आरपारची लढाई जी आहे ती आम्ही लढणार आहोत. काही हो, आणि जे काही पुढे होईल त्याला प्रशासन जबाबदार आहे, शासन जबाबदार आहे. आम्ही आमचे जे काही निवेदनं आहेत, जी काही भूमिका आहे ती सगळी मांडलेली आहे. शासनापुढे मांडलेली आहे, प्रशासनापुढे मांडलेली आहेत. त्याच्यावर त्यांना जर निर्णय घ्यायची जर फुरसत नसेल तर मग आता जन आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. कारण का शासन काय करून राहिलं ते त्यांचा गेम करून राहिले. हे आंदोलनाच्या भूमिकेत आम्ही उतरलो की मग मधातच शेतकऱ्यांचा प्रश्न काढतात. शेतकऱ्यांचं जीवनात त्यांनी भलं केलं नाही. मग शिक्षकाच्या बाबतीत आंदोलन आहे म्हणून मग ते शेतकरी म्हणा किंवा समाजामधले इतर घटक म्हणतात, ज्या नेरेटिव्ह ते पसरवता प्रयत्न करतात. आणि अशा प्रमाणे एक तर शिक्षकांची शोकांतीचाच आहे, समजूनच कोणी घेत नाही. सगळेजण म्हणतात की समाजाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षक हा घटक आहे आणि खूप मोठं काम करते, देश घडवतो, इथपर्यंत बोलल्या जाते. पण फारसं काही चांगलं जे काही लोकांकडून बोलल्या जात नाही त्याला कारणीभूत प्रशासन आहे. बदनाम करण्याचं कुठलंही आंदोलन कारण काम करत असेल तर हे प्रशासनातले प्रतिनिधी करतात. मग आता हे आंदोलन किती दिवस आम्ही सांभाळून किती दिवस राहायचं असं म्हणतात. शेवटी विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे आणि
आता तर हे शिक्षकीय जो काही प्रभाग आहे, जो काही विभाग आहे, त्याची कारखानदारी चालू केली गव्हर्नमेंटनं. आता तर कारखानेच उघडले समजा शिक्षकांचे ठोक वेतनावर. CBSE पॅटर्न आहे, म्हणजे प्रायव्हेटायझेशन ज्याला आपण म्हणतो त्याला बळ देणं चालू आहे एक प्रकारचं. कारण का ग्रामीण भागाच्या 200 वाडी जरी असेल समजा, 300 जरी लोकसंख्या असेल गावामध्ये, तिथेही शाळा शासनाने प्रशासनानं कशासाठी उघडली का गरिबांच्या लेकरांना सगळ्यांना शिक्षण मिळावं. पण आता ह्या सिस्टीममुळं एकंदरीचं सगळ्या सिस्टीमच्या बाबतीत बोललं तर खूप काही आहे. पण तुर्तास आंदोलनाचा विषय महत्त्वाचा आहे. आजची जी आमची प्राथमिक स्वरूपात आंदोलनाची जी भूमिका आहे ती आम्ही आज आमच्या धरणे आंदोलनातून व्यक्त करणार आहोत. आणि भविष्यामध्ये मोठा लढा, आता आमच्या नेते कडूसरांनी सांगितलंच का आझाद मैदानामध्ये आम्ही आंदोलन ते तर होईलच. पण आता येत्या जे काही हिवाळी अधिवेशन आहे, जर झालं तर नागपूरमध्ये झालं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमचा मोर्चा राहणार आहे. आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत का राज्य शिक्षक संघानं घेतलेले जे विषय आहेत, आजपर्यंत एवढे 6 शिक्षक आमदार आहेत, 6 पदवीधर आमदार आहेत, अनेक संघटना नावं घेतात, आमदार उभा व्हायचं आहे म्हणून संघटना काढतात. पण या प्रश्नांच्यासाठी सातत्य जर कोणी ठेवलं असेल तर ते फक्त राज्य शिक्षक संघानं ठेवलेलं आहे. तर अनेक शिक्षक इथे आहेत, अनेक शिक्षक, महिला शिक्षिका सुद्धा इथे जमलेले आहेत. अनेक त्यांच्या अटी आहेत. तर हे बघण्यासारखं राहणार की त्यांच्या अटी पूर्ण केल्या जाणार आहे की नाही. जर शिक्षक याच प्रकारे आंदोलनावर राहिले, आंदोलनावर बसलेले राहिले तर कुठे ना कुठे विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान यामध्ये होणार आहे. याकडे शासनाने, प्रशासनाने लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आपण बघत होतात मंडल न्यूज. धन्यवाद.